ओबीसी नेते छगन भुजबळ हे लातूरला पोहोचलेले आहेत। ओबीसी कार्यकर्त्यांना आरक्षण टिकवण्यासाठी आत्महत्या केलेली आहे आणि भुजबळांकडून भरत कराडच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलेलं आहे। भरत कराड यांना आरक्षण टिकवण्यासाठी ओबीसी आरक्षण टिकावं यासाठी आत्महत्या केली होती आणि त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी आता भुजबळ त्याच्या निवासस्थानी दाखल झालेले आहेत। तर आपण पाहतोय भगत कराड यानं ओबीसी आरक्षण टिकावं यासाठी स्वतःचं आयुष्य संपवलं। त्यानं आत्महत्या केली, मात्र त्याच्या आत्महत्येनंतर त्यांच्या दुःखी कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी छगन भुजबळ हे त्याच्या घरी लातूरला पोहोचले। तर भरत कराड याच्या आत्महत्येनंतर त्याच्या कुटुंबियांना नातेवाईकांना तीव्र वेदना झालेल्या आहेत। ओबीसींचं आरक्षण संपल्याची भावना आता त्यांनी व्यक्त केली। तर भरतची आत्महत्या झाल्यानंतर त्याचं कुटुंब शोकसागरात बुडालेलं आहे। भरत कराडच्या कुटुंबियांचं भुजबळ यांनी सांत्वन केलं। तर भरत कराडच्या आपण पाहतोय भरतनं आत्महत्या केलेली आहे। भरत कराड लातूरचा रहिवासी आहे। ओबीसी समाजातला हा तरुण आणि ओबीसी आरक्षण टिकावं यासाठी त्यानं आत्महत्या केली आणि त्यानंतर भुजबळ पोहोचले। आता आपण कसं करावं? आता आपलं ओबीसी आरक्षण गेलंय, मग आपलं कसं होईल? ह्या लेकराला मी कसं लिहिणं शिकू? मी काय करू? मी म्हणलं बाबा करू कसं बी, आपण करू दोघं जण मंजुरी करू, कसं बी लिहिणं शिकू। नाही बाबा मंजुरीनं होत नाही, आरक्षण असतं तर आपल्याला काही हे सहाय्य झालं असतं। आता मी काय करू? सदा म्हणायचा कुठं बी आरक्षण आलं की म्हणायचा। जसं जाहीर काढला होता मराठा समाजासाठी, ते असं म्हणजे जाहीर काढला तेवढं मला बी काही हे सांगता येत नाही, पण ते तेव्हापासून त्यानं सारखं म्हणायचं की ओबीसी आरक्षण गेलं आपलं, आता काय करायचं कसं करायचं, 4 लेकर आहे तर कसे हे करायचे, जमीन तर नाही काही नाही, असं एवढंच बोलायचं त्यानं जास्त। मग हे जाहीर निघाल्यापासून त्यानं लई जास्त मनावर घेतलं।